हे जे दृश्य आहे डोळ्यात नाही थांबत आहे. आता आपण इथे घेतले कांदे भजे, छान आहेत हे बघा इथे. अचानक माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली, तुमच्यासाठी बेस्ट असा एक व्हिडिओ बेस्ट. तर आम्ही झालो रेडी आणि फायनली त्या ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी जाण्याचं स्वप्न हे माझी गाडी आल्यानंतर होतं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल व्हिडिओ आणि मजा येईल. तर चला आता आपण निघू आता आपल्या डेस्टिनेशनसाठी. तर काही गाडी नेहमी तिथनेच सुरू करा, कारण गाडीमध्ये ऑइल फिट झालेलं असतं, तर ते व्यवस्थित त्यामध्ये फिट घुमतं ऑइल आणि इंजिनपर्यंत पोहोचतं. अगोदर पण मी गाडी कोल्ड स्टार्ट केलेली होती, त्यामुळे जास्ती आता कोल्ड स्टार्ट करण्याची गरज नाही आहे. तर चला आपण निघूया. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम कैलास पारदे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लौकी. आणि आपण चाललेलो आहे एका चांगल्या ठिकाणी. चांगलं वातावरण आहे, चांगल्या वातावरणामध्ये पाऊस पडतोय. सध्या तर नाही पडत आहे, बट अशा पावसाच्या वातावरणामध्ये जे ठिकाण जाण्याचे असते, ज्या ठिकाणी मस्तपैकी, ज्या ठिकाणी धबधबे असतात, मस्तपैकी नदी वाहते, झरे वाहतात, अशा ठिकाणी आज आपण जाणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि चॅनलवर जर आपण नवीन आले असाल तर चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी पण हेल्प होईल चॅनलला ग्रो करण्याची. आणि तुम्हाला पण काही नवीन व्हिडिओ असे बघायला भेटतील. तर आपण आपल्या दिशेने चाललोय आणि परत आलो आपण JM रोडला. आणि मस्त वाईब देतो हा रस्ता. पण आज संडे आहे तरी पण ट्रॉफिक रोजच्या मानाने थोडी जास्तीच असते. आणि आता आपल्याला इथनं निघल्यावर एक चांगली अशी जागा बघावं लागणार आहे. हायवेवर नाश्ता करायला मस्त वाटेल, तर त्या ठिकाणी कुठेतरी आपण नाश्ता करायला थांबू. आणि जे चांगलं भेटेल बरं आहे, नाही जर शिळापाळा जर का भेटलं, पोट खराब झालं, तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे आज, तर ती जागा तशीच राहून जाणार. तर हे कसं जायचं मॅप, आतमध्ये जायचं ना. तुम्हाला बरोबर सांग की टर्न घ्यायचा नाही घ्यायचा आहे, नाहीतर मी दुसऱ्या रस्त्यावर गाडी घालायची आणि मग नंतर कळा. हा रस्ता पण नाही आहे का? दाखव 1 मिनिट. हे पकड ना. तर आपल्याला रॉंग साईडने यावं लागलं होतं, कारण आपण आपला रस्ता चुकलो होतो, त्यामुळे थोडं नुकसान तर आपल्याला पण झेलावं लागलं. बट जाऊया, आपण ऑन द वे आहे आपल्या दिशेने आणि लवकरच पोहोचू. हा, आता बरोबर आहे ना? सिटी मधल्यापेक्षा दुसऱ्या सिटीलाच भाग आहे, पण या भागामध्ये ट्रॅफिक खूप कमी आहे आणि चांगलं वाटतं या रस्त्यावर गाडी चालवायला. असं रेसिंग ट्रॅक सारखं वाटतं हा पूर्ण रस्ता. मधातच अंधार येणार, मग परत उजेड येणार. मजा येते मस्त गाडी चालवायला. लीन करतो थोडीफार, तशी तर भीती वाटते लीन करायची, पण थोडा एवढा तेवढा कॉन्फिडन्स तर आलेलाच आहे. आणि ही साईड पूर्ण अशी वेगळी साईड आहे. आणि परत एक छोटासा लीन करायला भेटतोय. आता कोणती साईड? एक सरळ परत राऊंड. तर चला परत एक सरळ, परत परत सरळ, परत सरळ. एक राऊंड आहे कोणता तरी, आपल्याला त्या राऊंडने जायचं आहे.
परत 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 जाऊ द्या. जो काही असला तो असला. इथं टर्न घेऊ. मुंबई या दिशेला एनडी सर मुर्शी सर. अतिशय चांगला सुंदर असा रोड आहे आणि त्या साईडला तुम्ही बघताय तर त्या साईडला जास्त झाडं वगैरे दिसतात. मस्त मजा वाटते या रोडवर. खरंच आजची जी राईड आहे ना ते तुम्हाला मला किती आनंद होतोय मला नाही शब्दामध्ये सांगू शकत. ही एक फिलिंग आहे. तुम्ही पण या ठिकाणी या रस्त्यावर तुम्ही पण गाडी चालवा बघा काय मस्त वाईब आहे या रस्त्यावर. समोर ते आभाळ त्या बिल्डिंग जे दूर दूर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत दिसणारे डोंगर त्या पर्वतरांगा आणि परत माझ्या मामाच्या मुलांनी काहीतरी केलंय वाटतं रॉंग चुकवले वाटतं. तर थांबा त्याने मॅप जो आहे तो रिसेंटर केलाच नव्हता आणि त्याच्यामुळे त्याची पण फाटली आणि माझी पण फाटली. कारण या रस्त्यावर समोर जायला कोणता युटर्न आहे नाही आहे. पूर्णपणे नवीन असा रस्ता आहे त्याच्यामुळे थोडा मला पण वाटली भीती. असं जर झालं तर पूर्ण ट्रिपला जाण्याचं असं मजाच येत नाही. वेगळं वाटतं एकदम पूर्ण की अरे यार काय आपण एवढं समोर गेलो आणि परत रिटर्न तिकडनं आपल्याला यायचंय. नाही एवढी मजा वाटत. बट आता परत तसं फिरून या रस्त्याला यावं लागणार आहे की काय काय माहिती नाही आहे. तामिनीला फर्स्ट टाइम आहे. आता जर तुम्ही जर का तामिनी जायचा जर का प्लॅन करत आहात तर कोथरूडपर्यंत तर रस्ता तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टाइम जर का जात असाल आणि त्यासमोरचा रस्ता तर मी तुम्हाला दाखवतच आहे. तर हा रस्ता तुम्ही ठाण्यात घ्या आणि या रस्त्याने व्यवस्थितपणे या. आणि झालं असं की आपण ज्या रोडनी परत आलो होतो तर त्याच रोडला आपल्याला रिटर्न जायचं आहे आणि त्या ठिकाणी खाली मग आपण मुळशीला पोहोचू. आता हा यांनी थोडीशी शी केलेली आहे यामध्ये. बट काय नाही भाऊ आहे आपला आपण त्याची शी साफ करून टाकू. काय विषय नाही त्याच्यामध्ये. आणि चला पियुष आता व्यवस्थित सांग. आता त्याला त्याच्या कानामध्ये मी थोडं मंत्र फुकलेलं आहे तर तो व्यवस्थित सांगणार मला आता कुठे जायचं आहे. तर थोडं थोडं कधी कधी त्यांना अपडेट द्यावं लागतं. सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये जे इन्स्टॉल केलं आहे ते सॉफ्टवेअर अपडेट करण्याची थोडी गरज होती ते मी केले. पुढे रस्ता बंद आहे. एनडीए मुळशी मुंबई अशा जागेवर आपण चाललेलो आहे. मस्त अशी पेंटिंग इथे बघायला भेटते. आणि आता परत हा सांगणार मला. आता आपण बघा आपण जाताना अगोदर या रस्त्याने तर नव्हतो बोल. याच्या तुम्हाला दाखवतो मी कोणता रस्ता होता तर तिथे माझ्या भावाने शी केलेली आहे खूपच. बट भाऊ हे काय नाही होत. आपण त्याचा हा इथलंच गेलो होतो आपण. पण आता आपल्याला जायचंय त्या खालच्या रस्त्याने. आपण गेलो फिरून आलो 5-6 किलोमीटरचा आमचा जो टर्न झाला आहे त्याच्यामध्ये आमची कमीत कमी 10-15 मिनिटं तर गेलेलेच आहे. आणि आता आपण वरच्या रस्त्याने न जाता आपण आता जाणार आहोत खालच्या रस्त्याने आणि व्यवस्थित आपल्या आणि आणि तू थोडं लवकर सांगत आहे की कुठे जायचं तर नाही तर आपण परत त्या रस्त्यावर गेलो असतो फिरून नसं यावं लागलं असतं. मस्त वाटते इथं गाडी. आता या रस्त्यावर नेहमी यावं लागणार आहे कारण की गाडी चालवण्यासाठी हा रस्ता खूपच छान रस्ता आहे. बघू शकता की मी किती आनंदी प्रकारे माझी गाडी या रस्त्यावर चालवत आहे. देवाने त्याला सद्बुद्धी दिली आणि त्याने आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणलं आणि गुगलनी
गुगलचं जाऊ द्या सोडा, गुगलची काही चुकी नाही, चुकी सगळी आमची त्याची, आम्ही गुगल मॅप यूज करत आहे. आणि आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, तर मला पण थोडी काळजी घ्यावी लागणार आहे माझ्या कॅमेराची. नाहीतर समोर जाऊन लॉक कसा बनवणार जर कॅमेरामध्ये पाणी गेलं. तसं वॉटरप्रूफ आहे हा, बट रिस्क नाही घेऊ शकत आपण त्या गोष्टीवर. त्यासाठी मी थोडा वेळ कॅमेरा काढून ठेवणार आहे. समोर जर पाणी बंद झालेलं असलं तर मग तेव्हा कॅमेरा मी परत सुरू करणार. आधी फायनली आपल्याला एक मोकळा रस्ता समोर भेटलेला आहे. आणि या सगळ्या बघू शकता आपण, सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहे. काही प्रो रायडर आहेत जे इकडे साईडने येत आहे. आणि फक्त जो मागे ट्रक होता त्या ट्रकमुळे एवढी ट्रॅफिक होती. आता ट्रकवाला आता जाऊ द्या, त्याला पण कुठे ना कुठे जायचंय, तो पण त्याच्या कामाला निघलेला आहे, आपण त्याला काय बोलू शकत नाही. पाणी आलं की तुम्ही पण असे पाय वरती करून घ्या, नाहीतर तुमच्या बुटामध्ये पाणी येतं आणि तुम्हाला त्रास पाहिजे. आणि इथून आता ऑलमोस्ट 40 किलोमीटर बाकी आहे. आणि हे जे ठिकाण आहे हे तुम्ही ठिकाण ओळखा. हे ठिकाण, या ठिकाणावर तसे लोक कमी जातात, बट पाऊस जेव्हा सुरू होत असेल, पाऊस सुरू झाला जेव्हा, त्या ठिकाणी खूप चांगली हिरवळ आली, लोक त्या ठिकाणी जास्ती जातात. तर आय थिंक तुम्ही ते नाव बरोबर ओळखलेलं आहे. मी सांगणार नाही, नसेल तुम्ही ओळखलं तर मला थोडीला माहिती आहे कोण काय गेस करते. तर प्रत्येक ठिकाणी तर काही ना काही होतं. आता हे झालं झालं की मी जेव्हा पण कॅमेरा लावत होतो तर त्या टायमाला पाऊस पडत होता. आणि या साईडला काहीतरी एकदम मस्त असं व्ह्यू आहे. तलाव आहे कोणतं तरी, माहीत नाही कोणतं आहे. समोर जर थांबायला रस्ता भेटला तर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. आणि त्या साईडचा जो व्ह्यू आहे ना, तर तो व्ह्यू वेगळा एकदम. डोंगर आहेत आणि डोंगरामध्ये पूर्ण ढगा आहेत की धुका आहेत ते नाही कळत आहे. ते त्या पूर्ण डोंगरावर उतरलेले आहेत. आणि मस्त वाटते खूप अशा वातावरणामध्ये आज चाललो या ठिकाणी. आणि तर लवकरच आम्हाला कुठेतरी नाश्ता करायला थांबावं लागणार आहे, कारण सकाळी फक्त थोडासा उपमा खाऊन घरून निघालेलो होतो आणि जास्ती काही दूर आलेलो नाहीये. बट सकाळी उठल्यावर नाश्ता नाही खाल्ल्या जात, तर त्यासाठी पोटभर नाही खाल्लेलं आहे, थोडंच खाल्लेलं होतं, एक प्लेटमधलं पण अर्ध. तर लवकर आपण बघू की आपल्याला इथे नाश्त्यासाठी हॉटेल कोणते मिळणार. हो भाई, समोरचा जो व्ह्यू जो आहे ना, तर तो व्ह्यू लेन्स कॅप्चर नाही करू शकत. इथे फक्त तुमचे डोळे कामाला येणार आहे. मला यावेळेस वाटतं त्या व्हिडिओमध्ये जे कलर करेक्शन मी नेहमी करतो, कलर ग्रेडिंग काहीतरी म्हणतात वाटतं त्याला, तर ते करायची यावेळेस काही गरजच नाहीये. अतिशय या साईडला हॉटेल ग्रीन डेल. ओ बाई, हे पहाड आणि डोंगर, आणि त्या डोंगरावर कॉम्प्लिमेंटरी म्हणून देवाने सरळ पाठवलेले आहेत ते ढग, की बाबा जा तू आणि या ठिकाणचा जो काय म्हणता येईल त्याला, जा आणि या ठिकाणची जी सुंदरता आहे ती तू अजून वाढव. आणि लवकरच अशा या वातावरणामध्ये चहा पण प्यायला भेटली तर खूप मस्त होईल. हो भाई, शेवटी मी ज्या ठिकाणी चाललेलो आहे, जो माझा प्लॅन आहे तो प्लॅन सक्सेसफुल होणारच आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे, आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही इकडे, तिकडे आणि इकडे दोन्हीकडे बघा, तुम्हाला किती छान वाटणार आहे. मी फर्स्ट टाइम येतो इथे, कारण की माझा असाच प्लॅन होता ना की जेव्हा माझी गाडी येईल तर तेव्हाच मी या जागेवर फिरायला जाणार. आणि अत्यंत सगळा पाऊस पडलेला आणि सगळ्या साईडला एकदम हिरवळ अशी पसरलेली आहे. मस्त वाटते खूप. तुम्ही पण या. आणि ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोहोचू त्यावेळेस तुम्हाला कळणार की आपण कुठे चाललो तर. आणि बहुतेक लोक जे ब्लॉग बघतील तर त्यांना पण समजणार आहे आपण कुठे चाललोय.
कारण की ते या रस्त्याने खूप वेळेस आलेले असतील. पण तरी पण जे लोक नवीन आहे त्या लोकांना ओळखा. मी पण नवीनच आहे, बट मी चाललोय. आणि हा जो व्ह्यू आहे समोरचा, हा व्ह्यू म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचे शब्द नाही आहे. जेवढं हे लेन्स जेवढं क्लिअर कॅप्चर नाही करू शकत ना, तेवढं टॅक्सी असते. आणि तो हा थांबला आहे कारण की याचं असं म्हणणं होतं की याला तहान लागलेली आहे. बट तहान लागण्यासाठी लोक पाणी पितात, पण त्याला पियायचं आता स्प्राईट. आता याच्यामध्ये आपण पण काय बोलणार, मोठे लोक मोठे शोक. त्याला जाऊ द्या, पिऊ द्या. काय करणार यश, चल लवकर. आता इथे मस्त असा एक घाट जो आहे छोटासा, तो सुरू झालेला आहे. माझा जो पहिल्यांदा या ठिकाणचा जो एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण घेऊन आलेला आहे. खूप सारे रायडर्स दिसत आहे जे पूर्ण सेफ्टी गिअर्स वगैरे घालून पूर्ण रायडिंग करतात. आणि या रस्त्यावरची जी वळणं आहेत, त्या वळणावर पण त्या वळणावर जी गाडी चालवायची मजा येते ना, तर तुम्ही असं जाताय, असं जाऊन तुम्हाला एकदम असं जायचंय, परत तुम्ही असं जाताय, परत तुम्हाला असं जायचं त्या ठिकाणी. आणि जर कुठे जर मस्त जागाच भेटली तर आपण थांबू. आणि या साईडला तुम्ही जो बघताय, तर हा डोंगर पण वेगळा आहे. इथे प्रत्येक डोंगराचा कलर वेगळा आहे. की तो मला दूर गेल्यावर दिसतोय की ऍक्च्युअल मध्ये तो वेगळा आहे, हे नाही समजत आहे. बट वेगवेगळे वाटतात ते. आय थिंक दूर असल्यावर वेगळं वाटत असेल, असं असेल. आणि इथे लोक थांबलेले आहेत फोटोशूट करायला. तो आपण पण करू इथे फोटोशूट. बघू मस्तपैकी. ग्रीनरी आहे खूप. तुम्हाला ग्रीनरी या साईडला दिसते, तर आपण पण बघू. गाडी तर व्यवस्थित उभी केली आहे. आणि इथे खाली मस्तपैकी घरं आहेत. आणि हा जो स्पॉट आहे, हा पूर्ण याच्यामध्ये कलर वेगवेगळे आहेत. आणि तसं एक जे पांढरं घरच्या समोर आहे ना, एकदम टॉपला, तसं एक आयुष्यामध्ये तसं एक घर पाहिजेत आणि शांतता पाहिजे आयुष्यामध्ये. आणि आता इथे इथे साईडला उभं राहून आपण फोटो काढू आणि त्याच्यानंतर जाऊ मग त्या ठिकाणी. गाडी इथे पार्क केली आणि बघा या ठिकाणी ही एक शॉप आहे. आणि ते कसा छोटा टेबल, तिथे आम्ही हेल्मेट ठेवून दिलेले आहेत. आणि असा हा व्ह्यू. आणि समोर याच्याच दुसऱ्या साईडला तुम्हाला हा असा व्ह्यू बघायला भेटतोय, ज्या ठिकाणी पूर्ण, मला रस्ता क्रॉस करू द्या, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. ज्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला असा डोंगर बघायला भेटतो. डोंगर आहे मस्तपैकी आणि खाली त्या साईडला इथे डॅम्प आहे. असं एक दृश्य आहे मस्त. आणि आपण तिथे थांबलो तर ती हॉटेल आहे. आणि बरोबर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. नाही दिसणार समोर त्या ठिकाणी असा एक छोटासा धबधबा आहे, जो की नाही दिसणार. आता आपण इथे घेतले कांदे भजे, छान आहेत हे बघा इथे. आणि आता इथे आणि अशा या व्ह्यूमध्ये आपण इथे मस्तपैकी इथे एक दुकान आहे, समोर पण दुकान आहे. आणि असा व्ह्यू आहे पूर्णपणे. त्या हॉटेलमध्ये तिथे नाश्ता करायला थांबलेलो होतो. तिथे मस्तपैकी कांदा भजी, चहा हे सर्व घेतलं. आणि हे बघा असे चिवट्या काही भेटतात मुलीला इम्प्रेस करायच्या नादामध्ये. आणि मला उडवलं असतं तर मी याचं तोंड फोडलं असतं. एनिवे, तर त्या हॉटेलमध्ये जिथे नाश्ता करायला थांबलो होतो, तर तो हॉटेलवाला होता माझ्या गावचा, प्रॉपर माझ्या गावामधला होता. तर त्याच्यासोबत भेटून खूप छान वाटलं. त्यांनी थोडीफार काय माहिती दिली, त्यांनी नंबर पण दिला. तर तो त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला फोन करा. मी समोर एक हॉटेल आहे इकडे, तर त्या हॉटेलवर तो जॉब करतो. तर त्यांनी सांगितलं की आपल्या गावाकडचे इथे 15-20 जण इथे आहेत
जॉब करायला, तर ते तुमच्या मदतीसाठी येतील. इन केस काही मदत लागली तर, असं नाही की विनाकारणच, इन केस काही मदत जर लागली तर ते तुमच्या मदतीसाठी येतील. आणि देवाला एकच प्रार्थना आहे, माझा प्रवास असा सुखरूप चालू देत. आणि ही माझ्यावर ही वेळ नको येऊ देऊ की मी त्यांना फोन करून बोलू की दादा मला असा प्रॉब्लेम झाला, हे झालंय. त्यांना पण विनाकारण कोणत्या गोष्टीचं टेन्शन नको आणि मला पण कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही पाहिजे. आणि मी बघतो खूप वेळचं, खूप लोक जे आहेत ते एकदम ॲग्रेसिव्हली ड्रायव्हिंग करतात, तर त्यांनी ड्रायव्हिंग नाही केली पाहिजे. कारण की एखाद्या टर्नवर जेव्हा तुम्हाला ब्लाइंड स्पॉट येतो, काय दिसत नाही समोरचं, आणि जर फोर व्हीलरवाला पण त्या साईडने स्पीडने असला आणि हे पण या साईडने स्पीडने आहे, तर झालं यांचं कल्याण. मग यांच्यासोबत बोलावं लागेल की राम बोलो भाई, राम राम नाम सत्य आहे. असं कोणासोबतच नाही व्हायला पाहिजे. एन्जॉय करण्यासाठी आले, एन्जॉय करा. आणि मला तरी असं वाटतं की हा जो रोड आहे, तर हा रोड गाडी पळवण्याचा रोड नाही आहे. हे लोक एवढे यांनी गाडी पळवतात, यांनी एकदम सायलेंटली यांनी गाडी चालवायला पाहिजेत. मी सकाळपासून गाडी चालवतो, तर मी 70च्या वरती अजून गेलेलो नाहीये. आणि आपल्या महाराष्ट्रामधली एक सर्वात चांगली गोष्ट आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा महाराष्ट्र स्वर्गापेक्षा तर कमी नसतोच. प्रत्येक झाडांमध्ये इथे वेगवेगळे शेड दिसत आहेत. बघा या साईडला निऑन कलर टाईपचं पूर्ण हे छोटं गवत आहे. समोर त्या साईडला बघताल तर त्या साईडला तुम्हाला कलर दिसतोय. आणि अजून समोर त्या साईडला 2-3 वेगवेगळे शेड दिसतात. 5 वर्ष झाले मला पुण्यामध्ये येऊन. 5 वर्षामध्ये मी पहिल्यांदा ताम्हिणी घाट येतोय, आणि हा ताम्हिणी घाटाचा माझा जो एक्सपिरियन्स आहे हा लाईफ टाईमसाठी आहे. आणि या वर्षीपासून दरवर्षीपर्यंत, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक वर्षी ताम्हिणी घाटाची एक ना एक ट्रिप मी करणार. इतक्या वेळची जी ट्रॅफिक थांबलेली होती ती श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्समुळे थांबलेली होती. आणि अचानक इथे प्रवाशांची लाट आलेली आहे मागे. या साईडनी तर मला नाही वाटत की गाडी निघणार नाही. या साईडनी तर काही चान्सच नाही आहे गाडी काढायला. हे जे मोठे वाहन जे असतात ना, ते एकदम बघा आता ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक झाली आहे. मस्त ह्या ज्या हॉटेल आहेत ना, या हॉटेलवर जे कांदा भजी जे मिळतात ना बाकी सगळ्या हॉटेलवर, त्यांची टेस्ट म्हणजे फुल पैसा वसूल आहे त्या कांदा भजियामध्ये पण. आम्ही 2 कांदा भजी आणि 2 चहा घेतल्या, तर त्यांनी आमच्याकडनं घेतले 150 रुपये. म्हणजे ऑलमोस्ट कांदा भजी कितीला दिली, चहा कितीला दिली याचा हिशोब तर याच्यामध्ये लागणार नाहीये. बट हिशोब याचा लागणार आहे आमच्या आनंदाचा. आमचा आनंद किती मिळतोय आम्हाला या ठिकाणी येऊन. आता कुठे जाऊन खूप वेळानंतर असा मोका रोड मिळालेला आहे. त्या ठिकाणी जर जाण्याचं मिळालं ना, तर एकदम बेस्ट राहणार त्या ठिकाणी. 3 गाड्या आपल्या समोर, आपण 3 गाड्यांच्या मागे, एक गाडी आपल्या मागे. सिक्युरिटी तर असायला पाहिजे. आणि जसं जसं मी या पहाडांच्या ज्या डोंगरांच्या जवळजवळ चाललो ना, हे असं अजून माझ्यापासून दूर 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 एक इल्युजन क्रिएट झाल्यासारखं आहे या ठिकाणी आहे. बट मस्त वाटतंय. सेफ टर्न भेटलाय आणि आता थोडा पहिल्यापेक्षा थोडा मोकळा रस्ता भेटलेला आहे.
थोडंसं ओव्हरटेक करावं लागलं, थोडेसे कष्ट घ्यावे लागले. आणि गाडी जेव्हा मी रस्त्याच्या खालून रस्त्यावर जेव्हा मी गाडी आणत होतो वरती, तो अचानक गाडी घुमली अशी, जी जी मागची साईड आहे ती साईड या साईडला आलेली. तेव्हा थोडा घाबरलेलो मी. काय व्ह्यू आहे त्या ठिकाणचे. हा. ताम्हिणीला आपल्याला जायचंय आतमध्ये. बट मग आता इथे आपल्याला कळणार कसं की आपल्याला कुठे जायचंय. ताम्हिणी, मेन ताम्हिणी कोणती आहे काय माहिती नाही. कोणाला थांबलं असेल तर समोर जाऊन मला असं वाटतंय. आता त्यांनी सांगितलंय की जो मेन ताम्हिणी घाट आहे, जो स्पॉट आहे तो त्या समोरच्या साईडला आहे. तर आपण आता चाललोय त्या समोरच्या साईडला. मी कन्फ्युज झालो होतो कारण की जो बोर्डवर दाखवलं की लेफ्ट साईडला ताम्हिणी घाट आहे, या साईडला एक दोन गाव वगैरे होते. तर आता आपण चाललोय त्या साईडला. आय थिंक हिवाळ्यामध्ये इथे यावं लागणार कारण की जेवढी धुकं आता दिसत नाहीये तेवढी धुकं हिवाळ्यामध्ये दिसणार. आणि मस्तपैकी स्मूथ ड्रायव्हिंग अशी चालते. गाडी चालवायला पण मजा येते कारण की मागच्या साईडनी पण कोणती गाडी नाहीये आणि पुढे पण कोणती गाडी नाहीये. आणि हा जो व्ह्यू आहे, या व्ह्यू मध्ये आय हॅव नो वर्ड. ओ, इथे भेटलेला आहे आपल्याला एक छोटासा असा मायक्रोफोन. हे बघा या साईडला आहे आणि भरपूर क्रिस्टल क्लिअर पूर्ण पाणी याच्यामधलं खूप चांगलं आहे. हे बघा पूर्ण पाणी एकदम साफ पाणी आहे. कारण की आपल्याकडची नदी वगैरे काही नाही ना ज्याच्यामध्ये आपण कचरा टाकू. इकडे कचरा काहीच नाही. कचरा म्हणजे बस इथे हे झाडाची पानं आहेत, त्याच्याशिवाय काहीच नाहीये. मस्त आहे, खूप छान आहे. ओ, काय घाट आहे हा ताम्हिणी घाट. खरंच 5 वर्षापासून जे स्वप्न बघत होतो की मला या जागेवर यायचंय, तर ते स्वप्न आज पूर्ण झाले. यावेळेस असं होतं की माझी गाडी नव्हत्या, यावेळेस एक माझी गाडी आहे, माझ्याकडे एक स्वतःचा चांगला कॅमेरा आहे, युट्यूबचं चॅनल सुरू केलं, एक चांगली ऑडियन्स आहे, जी ऑडियन्स मला सपोर्ट करते. आणि अजून काय पाहिजे. एवढ्या आनंदामध्ये जर तुम्ही इथे येताय, आई शपथ. खूप खुश आहे, खूप खुश आहे. आणि बघाशी एक्साइटमेंटच्या नादामध्ये मी कॅमेरा सुरूच नाही केला आणि मी कंटिन्यू बोलत जातोय. 2 मिनिटं झाले, त्याच्यानंतर मला कळालं की आपण तर कॅमेरा सुरूच केलेला नाहीये. आता बॅटरी कमी झाली ना, तर असं होतंय की व्हिडिओ प्रत्येक वेळेस व्हिडिओ बंद बंद होत चाललाय. ही कोणती तरी सावळ्या व्हॅली, अशी व्हॅली आहे ही कोणती तरी सावळ्या घाट त्यांनी सांगितलं. गाडी चालली चालली चालली, पण आता समोर आहे ना अजून. धन्यवाद. मला अशा एका ठिकाणी जायचं आहे ना की ज्या ठिकाणून हा पूर्ण व्ह्यू मला कॅप्चर करता आला पाहिजे. आणि हा जो निसर्ग मला दिसतोय, हा मला वेळ लागले मला निसर्गाचं. या साईडला जे दिसतंय ते काय फिलिंग आहे, ही फिलिंग नाही सांगू शकत. या साईडला पण दिसतंय, या साईडची गाडी येते मस्त पैकी समोरून. मी पागल होईल या ताम्हिणी घाटामध्ये आलोय मी. खरं शपथ मी पागल होऊन जाणार. आणि या साईडला आता आपल्याला रोड भेटतो, पण मी पळवणार नाहीये कारण की समोर असणारे त्या ब्लाइंड स्पॉट. अचानक माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली, मला नाही माहिती कुठून आली. मला हे डोंगर वगैरे याची खूप आवड आहे. नाही नाही, काही नाही झालं, चालणार व्यवस्थित.
हे बघा, ही आहे रिअल ब्युटी ताम्हिणी घाटाची आणि डोंगराजवळ जे धुकं आहे ती रिअल ब्युटी आहे. काय पाहिजे अजून तुम्हाला जीवनामध्ये? तुमचा एक दिवस जर असा एवढ्या शांततेमध्ये जाणार आहे तर अजून पाहिजेत काय तुम्हाला? हा आहे पूर्ण ताम्हिणी घाट आणि लोक येतात, तर आपण पण त्या साईडला आता चाललोय तुमच्यासाठी बेस्ट असा एक व्हिडिओ, बेस्ट व्हिडिओ. भाई 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 भाई, इथे खूप साऱ्या अशा गाड्या लागलेल्या आहेत, तर ही तर खूप मोठी दरीच आहे या. ओ भाई, भेटला 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 स्पॉट भेटला. Woo! Woo! अरे यार, हिमाद्रीला केलं पार्क आणि हा तो व्ह्यू. गाडीची एकदा मी चावी काढून घेतो. हाय आहे ताम्हिणीचा व्ह्यू आणि मला पण तशा ठिकाणावर त्या जागेवर जायचंय तिकडे. आणि एकदा पियुषला येऊ द्यात, तो आल्यानंतर. त्या साईडला पण लोक आहेत, पण ते कोणत्या साईडने गेले काय माहिती नाही. या साईडला व्ह्यू नाहीये, बट हा व्ह्यू. इथे तर टाइमलॅप्स, एक टाइमलॅप्स इथे बनतो आणि मी टाइमलॅप्स ऍड करणार आहे, तुम्ही पण बघा. काय व्ह्यू आहे कळतच नाहीये, म्हणजे मी पागलच चाललोय हा व्ह्यू बघून. पुढच्या वेळेस जेव्हा येईल मी नेक्स्ट मंथ मध्ये, तेव्हा माझ्या फॅमिलीला पण घेऊन येईल, सगळ्यांना घेऊन येईल आणि हा व्ह्यू मी दाखवणार या ठिकाणचा. मस्त. पण बघू कोणत्या ठिकाणावर नेतोय नीट. बट असं आहे की विनाकारांची बकचोदी करून आपल्याला इथे पडायचं नाही आहे. आणि ही आहे कुंडली व्हॅली, कुंडलिका व्हॅली. हाय वॉटर व्ह्यू. दिस इज द रिअल ब्युटी ऑफ ताम्हिणी घाट. आणि खालून आहे ना त्या ठिकाणी झरा वाहतो. आणि हे जे दृश्य आहे डोळ्यात नाही थांबत आहे. बघू शकता किती ठिकाणी हे धुकं आहेत. आणि तो ज्या रस्त्यामध्ये मिळालो तो रस्ता पण बरं बघा, ती जी तिथे बाई थांबली ना ती जागा थोडी रिस्की आहे. आणि साईडला त्या साईडला ऊन आणि या साईडला धुकं. मोठी व्ह्यू म्हणजे व्ह्यू. मी तर टाइमलॅप्स काढणार आता एक मस्त असा एक टाइमलॅप्स. कॅमेराची बॅटरी माझ्या संपली आहे ना, आता मी मोबाईलनी हे सगळं कॅप्चर करतो. तुम्ही बघू शकता इथे. हे जे धुकं आणि हे बघा खाली इथे ना तुम्हाला एक हात झरा आहे हा खालचा. दिस इज रियल ताम्हिणी घाट. इथने ह्या स्टेअर्स असं कॅमेराची बॅटरी नव्हती संपायला पाहिजे, नाहीतर याच्यापेक्षा जास्त अजून चांगला व्ह्यू होता. जवळ बॅग आणि हेल्मेट दिले बघा. आणि आता तिची वरची जी साईड आहे ही आपल्याला इथे जायचं आहे आणि तिथे आपण काही थोडेसे फोटो वगैरे जे मी इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे. या ठिकाणी सगळीकडे धुकं झालेलं आहे. धुकं झाल्यामुळे तुम्ही बघू शकता इथला पूर्ण व्ह्यू चालला गेलेला आहे. आणि ते जे म्हणतात ना की ते हर कुत्ते का दिन आता है.
असो त्याच्या नशिबात होतं ताम्हिणी घाट. प्रत्येक वेळेस वर्षी पण येत असणार तो, आपल्याला माहिती. आता मदत जाऊन एक मुळशी डॅम आहे, तर आपण त्या मुळशी डॅममध्ये जाणार आहोत. आणि मुळशी डॅम आपल्या झाल्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या घरच्या दिशेने. आणि एकदा तुम्हाला दाखवूनच देतो सध्या इथे सध्याची काय परिस्थिती सुरू आहे. व्ह्यू बघितलेला होता, आता तो बघा, हा पूर्ण गायब झालेला आहे. इथे आता काहीच नाही, पूर्ण गायब झालेला आहे इथला व्ह्यू.